गुड मॉर्निंग स्टुडंट अँड वेलकम टू ऑल ऑफ यू. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं फर्स्ट युनिट केमिकल बॉन्डिंग अँड कॅटॅलिसिस. तर त्यामध्ये बघितलं बॉन्ड मॉलिक्युल्स कंपाऊंड कसे फॉर्म होतात, त्यांची बॉन्डिंग कसे होते, कसे असतात ते आपण फर्स्ट युनिटमध्ये बघितलं. कॅटॅलिसिस बघितलं, टाईप्स ऑफ कॅटॅलिसिस, ॲप्लिकेशन्स. त्याच्यामध्ये फर्स्ट चॅप्टर आपला संपला आहे, युनिट फर्स्ट संपला आहे. तर आपण सेकंड युनिटला नंतर बघणार आहोत, थर्ड युनिटला सुरुवात करणार आहोत, म्हणजे थर्ड चॅप्टरला स्टार्ट करणार आहोत. सुरुवात थर्ड चॅप्टर आहे आपला, युनिट थर्ड पेंट्स, वर्निशेस, इन्सुलेटर, पॉलिमर, adhesive and lubricant. तर आपल्या युनिट थर्डचं नाव आहे पेंट, फर्नेशेस, इन्सुलेटर, पॉलिमर, अडेझिव्ह अँड लुब्रिकंट. त्यामध्ये आपण बघणार आहोत पॉईंट फर्स्ट इंट्रोडक्शन. त्याचा फर्स्ट पॉईंट आहे व्हॉट आर पेंट. त्यामध्ये बघणार आहोत व्हॉट आर पेंट म्हणजे काय, तसंच व्हॉट आर पेंट लुब्रिकंट, व्हॉट आर पेंट इन्सुलेटर, व्हॉट आर पेंट इन्सुलेटर, वर्निशेस, पॉलिमर, देन adhesive, लुब्रिकंट म्हणजे काय ते आपण बघणार आहोत. वॉटर पेंट म्हणजे काय, लुब्रिकंट, इन्सुलेटर, पॉलिमर म्हणजे काय हे बघणार आहोत. देन सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड पेंट. पेंटमध्ये कोणकोणत्या कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे कोणते गुणधर्म, चांगल्या पेंटचे गुणधर्म कोणते ते आपण बघणार आहोत. थर्ड इन्ग्रेडियंट प्रेझेंट इन पेंटमध्ये कोणकोणते कॉम्पोनंट प्रेझेंट आहे, कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट आहे ते आपण बघणार आहोत. तर नेक्स्ट पॉईंट टाईप्स ऑफ वर्निशेस, इन्सुलेटर, मग त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज, त्याचे गुणधर्म कोणते, क्लासिफिकेशन्स, त्याचं वर्गीकरण कसं केलं आहे, तर परत त्याचं पॉलिमरमध्ये प्रॉपर्टीज ऑफ पॉलिमर, देन क्लासिफिकेशन्स, अँड थर्ड अडेझिव्हमध्ये कॅरेक्टरिस्टिक्स बघणार आहोत, अडेझिव्हच्या वैशिष्ट्ये बघणार आहोत, म्हणजेच कॅरेक्टरिस्टिक्स, क्लासिफिकेशन्स, लुब्रिकंटमध्ये फंक्शन बघणार आहोत लुब्रिकंटचे, तो कुठे यूज केला जातो त्यानुसार त्याचं क्लासिफिकेशन करणार आहोत, आणि त्याची काहीतरी वैशिष्ट्ये कॅरेक्टरिस्टिक्स बघणार आहोत. तर आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये बघणार आहोत व्हॉट आर पेंट म्हणजे काय, इन्सुलेटर, वर्निशेस, पॉलिमर सगळं म्हणजे काय, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड पेंट, इंग्रेडियंट प्रेझेंट इन पेंट, टाईप्स ऑफ फर्निशेस,
व्हर्निशेसमध्ये बी टाईप्स बघणार आहोत, त्याचे डिफरन्स बिटवीन पेंट अँड व्हर्निशेस. इन्सुलेटरमध्ये त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, क्लासिफिकेशन्स, प्रॉपर्टीज, ॲप्लिकेशन्स बघणार आहोत. पॉलिमरमध्ये बी तसंच प्रॉपर्टीज बघणार आहोत, त्याचे क्लासिफिकेशन बघणार आहोत, टाईप्स बघणार आहोत अँड ॲप्लिकेशन बघणार आहोत. ॲडेझिव्हमध्ये बी कॅरेक्टरिस्टिक्स, क्लासिफिकेशन्स अँड लुब्रिकंटमध्ये फंक्शन्स, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, प्रॉपर्टीज आणि ॲप्लिकेशन बघणार आहोत. तर आपण फर्स्ट चॅप्टरला म्हणजेच युनिट 3ला सुरुवात करणार आहोत. युनिट 3 पेंट, व्हर्निशेस, इन्सुलेटर, पॉलिमर, अडेझिव्ह अँड लुब्रिकंट. तर त्याचा फर्स्ट पॉईंट आहे पेंट्स. फर्स्ट पॉईंटला आपण स्टार्ट करणार आहोत. फर्स्ट पॉईंट आहे आपला पेंट्स. तर पेंटला सुरुवात करण्यापूर्वी आपण बघूया पेंटचा उपयोग काय आहे, ते कशापासून बनतं आणि त्याचा पर्पज काय आहे. तर आपण फर्स्ट पॉईंट बघणार आहोत, पर्पज ऑफ अप्लाइंग पेंट. पेंट आपण कशासाठी अप्लाय करतो. पर्पज ऑफ अप्लाइंग पेंटला सुरुवात करण्यापूर्वी बघूया फर्स्ट पॉईंट, पर्पज ऑफ अप्लाइंग पेंट. फर्स्ट, प्रोटेक्शन म्हणजे काय. संरक्षण. प्रोटेक्ट म्हणजे संरक्षण करणे. तर पेंटचा यूज कशासाठी केला जातो. इट इज कोटिंग प्रोटेक्ट द मेटॅलिक सरफेस फ्रॉम रस्टिंग्स ऑर वुडन सरफेस ऑन टू प्रोटेक्ट फ्रॉम फंगस अँड इन्सेक्ट. प्रोटेक्शन करतो पेंट आहे ना. कशापासून प्रोटेक्ट करतो. एखादं फर्निचर आहे, फर्निचरला माहिती बुरशी, इन्सेक्ट त्याच्यापासून कीटकापासून संरक्षण करण्यासाठी आपण काय करतो, फर्निचरना पेंट दिली जातात. त्याच्यामुळे ते प्रोटेक्ट केलं जातं ते फंगस आणि इन्सेक्टपासून. आणि मेटॅलिक सरफेसला आपण पेंट नाही केलं तर ते त्याच्यावर करोजन चढतं म्हणजे गंज चढतो. तो रोखण्यासाठी आपण काय करतो, प्रोटेक्शन करतो म्हणजे पेंट अप्लाय करतो. आणि पेंट अप्लाय केल्यामुळे त्याचं करोजन थांबतं. परत प्रोटेक्ट केलं जातं ते फंगस आणि बुरशीपासून म्हणजे प्रोटेक्शन. फर्स्ट फंक्शन काय झालं, पर्पज प्रोटेक्शन. सेकंड वन ब्युटिफिकेशन्स. आता दिवाळ. पेंट इज अप्लाय ऑन सरफेस ऑफ मेटल और वुडन टू इम्पार्ट ब्युटिफुल अपिअरन्स टू डेम. फॉर एक्झाम्पल आताच आपलं आपले काही फेस्टिवल राहतात, फंक्शन राहतात. आताच दिवाळी झाली, माहिती आहे सगळ्यांनीच पेंट केला असेल, कारण की घर चांगलं दिसावं. पेंट आपण करतोच ना, काही फेस्टिवल फंक्शन आलं का आपण पेंट करतो, कारण की त्याची ॲपिअरन्स वाढवतो. पेंट काय करतो, ॲपिअरन्स वाढवतो. ब्युटिफिकेशन करण्यासाठी आपण पेंट केली जाते. पर्पज ऑफ पेंट्स झाले 2 पर्पज. अँड ते काय करतं, कंट्रोल. अँड थर्ड वन मेटल करोजन. कंट्रोल द मेटल करोजन. मेटल करोजन. मेटलचं ते करोजन असं थांबवतो. त्यासाठी आपण पेंटला हे अप्लाय केली जाते. पर्पज ऑफ अप्लाइंग पेंट. तर आपला नेक्स्ट पॉईंट आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड पेंट. नेक्स्ट पॉईंट आहे व्हॉट इज पेंट. तर आपण बघूया पेंट म्हणजे काय. व्हॉट इज पेंट. पेंट इज अ मेकॅनिकल डिस्पर्जन्स. पेंट म्हणजे काय, ते एक मेकॅनिकल डिस्पर्जन पेंट इज ए मेकॅनिकल डिस्पर्जन mixture of one or more pigment in a vehicle. पेंट म्हणजे काय, पेंट इज अ मेकॅनिकल डिस्पर्जन मिक्सचर ऑफ वन और मोर पिगमेंट इन ए व्हेकल. ते मिक्सचर आहे 1 or 2 पिगमेंटच्या पिगमेंटमधलं. तर नेक्स्ट पॉईंट आहे आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघणार आहोत पेंटच्या.
Next point, characteristics of good paint. चांगल्या रंगाचे वैशिष्ट्य काय आहे ते आपण बघणार आहोत. फर्स्ट वन, इट should be able to resist the atmospheric conditions. फॉर एक्झाम्पल, एखादं पेंट आपण अप्लाय केलं आहे, अप्लाय झाल्यानंतर त्याच्यात काही म्हणजे एखाद्या ठिकाणी आपण पेंट अप्लाय केल्यावर त्याच्यात काही चेंज झाले नाही पाहिजेत ॲटमॉस्फिअरिकनुसार. म्हणजे पेंट अप्लाय केलं आहे, रेनी सीझन आला आहे, त्याच्यामुळे ते ओलं झालं, वॉशेबल झालं पेंट, ते असं बदलाव झाले नाही पाहिजे त्याच्यामध्ये. म्हणून इट शुड बी रेजिस्ट द ॲटमॉस्फिअरिक कंडिशन, ते रेजिस्ट केलं पाहिजेत. अँड सेकंड, पेंट should have desired consistency. पेंटमध्ये डिझायर कन्सिस्टन्सी असली म्हणजेच काय, तो जास्त थिकही नको, पेंट ही जास्त थिकही नसली पाहिजेत अँड थिनही नको. फिक्स अशी कन्सिस्टन्सी त्याच्यावर असली पाहिजेत. पेंट शुड हॅव डिझायर कन्सिस्टन्सी, थिकही नको आणि थिनही, फिक्स अशी कन्सिस्टन्सी पाहिजेत. अँड थर्ड वन काय, इट्स फिल्म शुड बी वॉशेबल. एखादं पेंट केलं आहे, एखादं पेंट हे आपण पेंट करतो आहे, पण ते पेंट कसं पाहिजे, तर ते एक मॅनेजेबल पेंट पाहिजे. क्लीन करण्यासाठी ते मॅनेजेबल पाहिजेत, वॉश करता आलं पाहिजेत, ते क्लीन करता आलं पाहिजेत, अशी त्याची फिल्म पाहिजे. अँड फोर्थ वन, इट्स फिल्म शुड नॉट crack or shrink on drying. पेंट आपण एखादं पेंट वाळवायला ठेवलं, म्हणजे कलर दिला आपण, तो सुकायला ठेवला, तर सुकल्यावर त्याच्यावर क्रॅक म्हणजे एखादा तडा गेला नाही पाहिजेत, म्हणजे नाही का चिरा पडल्या नाही पाहिजेत, क्रॅक आणि श्रिंक पडले नाही पाहिजेत, ते एकदम क्लिअर झालं पाहिजे. फिफ्थ वन काय, व्हेन पेंट इज अप्लाइड on a metal, it should resist corrosion. आपण पेंट हा मेटलवर अप्लाय केला, तर त्याने करोजन थांबवलं पाहिजे मेटलचं. हे आपलं काय मेन कॅरेक्टरिस्टिक्स पेंटचे आहे. तर आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत, इन्ग्रेडियंट ऑफ पेंट. नेक्स्ट पॉईंट आहे इन्ग्रेडियंट ऑफ पेंट्समध्ये कोणकोणते कॉन्स्टिट्युएंट कंपाऊंड यूज केले जातात, तर द मेन प्रिन्सिपल कॉन्स्टिट्युएंट ऑफ पेंट आर फॉलोज. फर्स्ट वन, पिगमेंट. कोणते कंपोनंट यूज केला जातात, तर फर्स्ट देर आर 5 components. First 6 components. First one is pigment, second one is a medium or drying oil, third one thinner, fifth one dryer,
third, fourth one dryer, fifth one extender, and sixth one plastic slides, plasticizer. Ingredient of paint: pigment, medium or drying oil, thinner, dryer, extender, plasticize. Thank you.